तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्तच असाल. आज इथला डे 1 झालं आहे, आज डे 2 आहे. तर आम्ही चाललो आहे आता बीचवरती आणि पोरांचा चालू आहे फोटोशूट. कुठं पण फोटोशूट चालू आहे, डेंजर आहे. तर डायरेक्ट तुम्हाला आता बीचवरच भेटू, कारण की इथे लई ऊन आहे. तर चला. तर हाय गाईज, जाताच गाडी पार्किंग केले, आता चालू बीचवरती. तुम्हाला दाखवतो बीच. हे कुठल्या बीचला जायचं रे? कलिंगूट बीच ना सर. तो आला. आइटम का नाम लिखने है. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? हाँ, आइटम का नाम लिखने है. आइटम का इधर हाथ पे. हाँ, कितना कितना? 5,000. में भाई अभी गोवा है, पैसा निकले गोवा है और 5,000 में हम कुछ और ले सकते हैं. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. A1 जोडी चालले, A1 जोडी. मॅचिंग टी शर्ट आहे भाई. मॅचिंग काय बोलतो चालू आहे. आपण चालवलं होता कुठल्या कलंगूट बीचला चालवला बिन. कलिंगोडी. तर काही झालोय आता बीचवरती. वाईबच वेगळी आहे एकदम ना, क्लासिक एकदम. इथली माती लय गरम आहे भाई. अरे हॉट आहे, हॉट झालं सगळं. हो, पाव काय बनवलं, काय सीन आहे ना भाई. फुल पाणी आहे रे आई. पोरं म्हणलंय मजा करतात. काय व्ह्यू आहे भाई. 2 hours later. हे गाईज, जस्ट आलोय पारा रोडला. एक नंबर व्ह्यू आहे गाईज. आता इथे थोडा शूट करू. काय रे बाबा, फोटोशूट ओनली फोटोशूट. दिसतो तो भारी क्लायमेट इथे बघा. फोटोसाठीच फेमस आहे पॅरा रोड. पब्लिक त्यासाठी तिकडे फुल फॉरेनर. हे गाईज, आता फुल ड्रेसिंग टाकले बरं. आता फोटोशूट करतायत बघा इकडे. आणि सीन पण एक नंबर आहे. तर गाड्या लय येतात तिथं, जसं रीलला दाखवतात तसं काही नाही इथं. गाडींवर गाडी येतात. काय रे भाई, झाला का फोटोशूट? आता माझं काढा चला. जस्ट फोटोशूट झालाय काहीच. आणि आता चाललोय अगोटो फोर्टला. आणि तिकडे फोटोशूट करू. आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, खूप मजा येणार आहे. चला काहीच. चाललोय अगोटो फोर्टला, या साईडला आहे. जातो आतमध्ये, बघू कसं आहे. लांबून तर लय भारी दिसतो. आता आतमध्ये जाऊन बघू. किल्ला आहे ना म्हणजे विचारा. इंडियन फ्लॅग ऑफ गोवा. बघू शकता, आता आम्ही आलोय गोव्यामध्ये अगोटा फोर्ट्सला. तर इथे तिकीट घर आहे. तर तिकीट घरमध्ये इथे असं आहे का आपल्या मराठी माणसांसाठी, भारतीयांसाठी 25 रुपये तिकीट आहे आणि फॉरेनर 300 रुपये. तर बघू शकता किती फरक आहे. आणि अजूनही मराठी माणसासाठी इकडे खूप काही शिल्लक आहे बघण्यासारखं ना. बघू शकता फॉरेनर वगैरे भरपूर आहे तिकडे, पण त्यांचे 300 रुपये तिकीट आहे, आपलं 25 रुपये. फुल इज्जत आहे भाई, फुल इज्जत. आपल्या भारताची शान तिरंगा.
कायम पडकत राहिले. फुल क्राऊड येतं पण पाण्यावर गर्दी आली. जास्त करून तर बाहेरूनच लोक येतात. आपण पण बाहेरूनच आले, लांबून आले म्हणजे. आता इथून वरती जाऊ गाईस. हे माझं तिकीट कुठे आहे? तुझ्याकडे होतं ना? हां मग ठीक आहे. नाही तर इथून परत पाठवतील मला. एकदम डिटेल्समध्ये सगळं दाखवतो. काय आहे, नाला आहे काय? पाण्याचा नाला आहे. चारी बाजूनी पाणी असतं इथून पावसाळ्यात. इथं तिकीट 2 आहेत. माझं एक असेल ना. हे असं तिकीट पाडतात. घेऊन फायदा काय? माझं रे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हे असं काम असतं तिकीट पाडवणार तर. आतमध्ये घेतला नसता भाई तुला. ऐसा भी होता है इधर. काय काय रे, काय गरज होती का? हे काय आहे रे? तिथे खाली जाऊनच बघायला लागेल काय. मस्त व्ह्यू आहे काय तिथून. पुढून पण दाखवतो. वाव, किती भारी दिसतो बघ. एकच नंबर आहे. काय होतं, ही जेल होती ना? काय होतं? कैद खाना आहे गाईज. अगोटा फोर्ट गाईज. इथं लिटरली पायऱ्या नाही आहेत. घसरत घसरत चालले. पाडायची भीती आहे. आणि बारीक पोरं बसून चालले बघा. तेच करायला लागेल. माझे पण पाय धरायचे. बारीक वर बसतो. एकच नंबर. जेल एवढी प्रोफेशनल जेल. ह्याच्या आतमध्ये ठेवायचे म्हणजे जेल म्हणजे. जेल आहे बाबा. बाबा इथून खालून ते पाणी द्यायसाठी जागा आहे. वरती पॉवरफुल असेल ना जेल. एवढ्या आतमध्ये बाबा किती खोले होत्या. 3 मला असं वरती. हो म्हणून तर असं बनवलंय तो. इथे जास्त करून तेच येते. म्हणजे आतमध्ये ठेवायचे ना त्यांना. बघा गाईज, ही पारी तरी नको यायला कोणा. बाजूला पण थोडं जेल. हा इथे 4-5 दरवाजे होते. आम्ही विचारलं ऐकायला, ते बंद केले जातात. हा तू समझा. हाँ. नहीं तू समझा नहीं. बघू शकता आता इथून आपल्याला समुद्र दिसेल प्रॉपर. एकच नंबर. इकडं म्युझियम टाईप आहे वाटतंय. हा इथे फोर्ट वरती काय काय आहे, आजूबाजूला काय काय आहे ते दाखवतो. बघू आता आतमध्ये जाऊन. इथून वरती झालं रस्ते. गाईस फिरून फोर्ट आता चाललो. कुठे जायचे रे? पाणी पिणे का नाही. हा कलरफुल सिटी. हा कलरफुल सिटी. तिकडे पण मस्त मस्त शूट करू गाईस. एकदम भारी बोलतात. बघू आता जाऊन कसं आहे. हा पण प्लेस भारी होता. 2 hours later. हाय गाईस, कलरफुल सिटीमध्ये जाता जाता आम्हाला आता इथं चर्च लागलाय. तर मग तिथे थोडासा थांबलोय. बघू इथे पण लय पब्लिक आहे. फोटोशूटसाठी थांबले. बघा कसं आहे, तुम्हाला एकदम क्लिअर दाखवतो. वाव, गाईज चर्च आहे ना. चर्च आहे ना यो.
एक नंबर आहे गाईस. मस्त आहे. झाला गाईस फिरून. इथं काय एवढं वाटलं नाही, फक्त वाईट आहे बस. बघणार काय, बाकी काय नाही. आता चाललो कलरफुल सिटी. तसं बघायला गेलं तर भारीच आहे गोवा. हे गाईज फायनली कलरफुल सिटीत आलेलो आहे आम्ही. पण पाहिजे तर स्पॉट नाही भेटत आहे, तरी पण फोटोशूट चालू आहे इथं. आहेत असे कलर तर सर सगळ्याच घरांना आहे, पण आम्हाला पाहिजे होतं तर स्पॉट नाही भेटला. बघू, तरी पण 2-3 क्लिक करू. इथं पोरांचं चालू आहे. पुढे जाऊन पण बघू, भेटला तर भेटेल तो स्पॉट. झाला फोटोशूट गाईज. 2-3 क्लिक केल्यात. बघू आता काय. एकच नंबर व्ह्यू आहे. चाललो आता. तर चला जाऊया बीचच्या इकडे आणि बघू आता. इथं तरी काहीतरी भेटलं पाहिजे. काय रे भाई, एन्जॉयमेंट पाण्यात तर आता जायलाच लागेल. सकाळपासून गरम झालंय भाई, एवढा ऊन वाटतं तर खरा. कुठं हल्ला भाई. भारी पाणी. हा भाई, काय नाही, सगळ्या बीचवर अशीच गर्दी दिसली. नंतर होतं पोपट. काय रे, सगळे बीचवर ते असंच भेटतो. काय तुझा बायकोला घालवलं, बायकोला. अभी मजा आएगा ना भिड़ो. बैगन. अरे ये तो कुछ अलग ही है. घ्या आम्हाला ना, आम्हाला आयडिया नाही, सिंगल आहे काय. साला ये दुःख काय खतम नाही होता बे. आपण त्याची तोंडावर पाणी बघून तर हिंमत नाही माझी पावाची. बाबा बाबा कंटाळा आलाय मला एकदम. म्हणजे ना ट्रॅव्हलिंग मुलं, बाकी काय नाही. आणि वाला इथं डान्स शो चालू आहे. बघू रात्री इथं आलो तर येऊ. अरे काल सारखी मजा करू परत. आता तुम्ही अंघोळ धुतले, मग तुला आता 2 दिवस अंघोळ धुवायची गरज नाही. पाण्यात पण फोटोशूट चालू आहे बाई लोकांचं. काय गरज होती काय गरज होती. गाडी येत नाही काही त्याला, आणि इथं मध्येच आणून ठेवले. आता म्हणलं गर्दी नाही, ज्याला येते गाडी तो गेलाय अंगोलीला. धक्का मार धक्का, खरं सांगतो सान्या. इथं ट्राफिक झाली ना, ट्राफिक ठोकशील फुकट. बोलतो हँडब्रेक नव्हता काढला, मग गाडी तरी कशी चालवतो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मस्करी समजतो काय गाडी. मला फक्त वाट बघतोय मी, त्याची गाडी कधी ठोकते. ठोकल मला वाटतं 100%. बाबा गाडी फक्त हलते जायत नाही, पाडली बंद. बीचवरून डायरेक्ट रूमवरती झालो, कारण की रूम भेटत नव्हता. 4-5 तास झालं. नंतर मला ब्लॉग काढायलाच नाही भेटला. पोरं गेले आता हॉटेलला. कधीपासून फोन येते त्यांचे. आता जातो जरा हॉटेललाच भेटू आता डायरेक्ट. आता झालं जेवायला. पोरं बागडा झाली मागवले. मस्त दिसते एकदम. भरलेला ताट आहे. बघू आता टेस्ट कसं आहे. काय भाई, जेवतो आणि मग डायरेक्ट बीचवर भेटू तुम्हाला. चला. हे आहे गाईज, बीचला जायचा प्लॅन थोडा स्किप झालाय. आता प्लॅन केलाय पोरी कौल फ्राय करायचा. अभी मजा आएगा ना भिड़ो.
होईल का बाई? होईल ना. काम 25 करा रे. भाऊ मी असं रोईन. हा बाई. लास्ट परत बघत राहा कंटिन्यू. लय मजा येणार आहे ब्लॉगला. कौल बाय करायला लावलं गाईच. काम 25. अरे गाडी गेला तिथं. हीच मजा असते फिरायला यायची. काय बोलतो? फुल स्ट्रगल कौल प्राईसाठी. हाय गाय, जस्ट आलो रूमवरती आणि आता खूप टाईम झाला आहे. आता झोपायची तयारी केली. मी पण आता ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्ही पण लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू न्यू ब्लॉगमध्ये. बाय.